वाजे तू तर तलवार फार हुशार झालाय. तुझ्या समोर जरी एखादा शूरवीर आला तरी तू तुझ्या तलवारीचे पाणी दाखवू शकतोस. बस बाबा, ही तुमचीच कृपा आहे. तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असताना मला हात लावायची कुणाची हिंमत होणार नाही. पण बाबा, मला शिकण्याची इच्छा आहे, ती तुम्ही पूर्ण करणार ना? जा बेटा, माझा तुला आशीर्वाद आहे. पण बाबा, कोणी विचारले तुझे आई बाबा कोण, तर मी काय सांगू? बेटाचे अशा साध्या गोष्टीचा तू मुळीच विचार करू नकोस. ज्याने तुला लहानाचे मोठे केले तेच तुझे आई वडील. ठीक आहे, येतो तर. यशस्वी बाबा. जय तर शिकारीला गेलाय, काय शिकार आणतो ते पाहूया. आपण त्या राजकुमारीला शोधून पाय दुखायला लागले. अजून काय तिचा पत्ता नाही. तिला शोधायची तरी कुठं आता? आता कुठं गेले काय आणि कुठं काय करते हे देवालाच माहिती. आता वनातच जाऊया, जरा थांबा. मी काय बोलतो, तुझ्याकडे एखादा कोण असा हाय का रे बघणारा बिघणारा? काय बघतो? त्याला मला दिसत नाहीत ना. माझ्या कोण ओळखीचा नाही बघ. तुझ्या कोण आहे काय कोण? अरे ओळखी माझ्याकडे पण थोडं वाटलं पाणी आहे. काय म्हणतोस काय? हा, गावाचे पाणी पण पोट वाटलं. अरे देवाचं पाणी आहे. देवाचं पाणी काय देवाचं पाणी पोटात असू शकत नाही. देवाचं पाणी हे नारळातच असतं. असं होय? हा देवाची करणी नारळात पाणी. हा, ऐकलंस ना? ऐकलं. मग आता तू काय देवाला विचारतोस काय? आणि भैयाची करणी दुधात पाणी. हा, चालत त्यांना चालताय की? चालतंय ना? बरं, चालतंय मी काय की? बोलतो, हा, त्याच्यासाठी काय काय घेऊन येशील? आणतो सगळं आणतो. काय काय आणू? सुका डान, बोंबील आण. कसला रे तुझा खाण्याला? हा? सुका बांगडा पण घेऊन ये, वाद चांगला येईल. रंगपंचमी करायला. इथे बसू काय? मी काय म्हणतो, हे काय तू करीत होता पहिलं सांग. देव काय तुझा कुल्फ्या खातो? मला सांग ना, आम्ही देतो. आपण या या या. उद्या नवीन आण. काय काय दिसतोय ना? काय बघा. हातावर काय देव बघतोस की? बघायला लागतं बाबा, काय करायचं. जरा खाली का नाही, लोकांना ऐकायला आलं पाहिजे. जाताय ना? तुझा आवाज लय भारी आहे. पाण्याच्या साचणी बहिणी पण बोल रे बालका, लवकर तू बोल. 7 जणी बहिणी पण वापायची. बरं बायानं मी काय म्हणतो माहिती आहे? बोल रे बोलतोय ना, लवकर बोल. बोलतोय. या असलं काही बोल नको. अरे मी काय म्हणतो माहिती आहे काय? आमची काली कोंबडी पांढरी कवट काय? पहिला सवाल 1 लाखासाठी.
असं येऊ नको. तुझ्या रे काल्या रे कुंबडीला मायनाचा पांढरा रे कोंबडा रे भेटला होता. साहेब मी म्हटलं ही पांढरी कपडे काढायची तरी मी म्हणतो त्या कोंबडा आमची कोंबडी दिसली बरोबर? असा करायचा. बालका आता रे वेळ रे होतो. वेळ झालाय. बरं मी काय म्हणतो दुसरा सवाल 2 लाखासाठी. आमच्या राजवाड्यातली राजकन्या ती निसर्गाची शोभा बघायला गेले तिथं अजून काय पत्ता नाही. ती कुठं हाय का कुठं काय गडाबिडातली नाही ना. बालका तुझ्या रे राजाची राजकुमारी लाडाच्या बाटल्यावर गुटुरगू करते. लाडाच्या वाटल्यावर लय भारी भेटलं वाटायची ना बघायला पण. आता रे बालका आमचा रे अंघोळी करण्याचा टाइम झालेला आहे. काय या बाया कवा सगळं सोडलं नाही या देवानी. बालका लवकर गजर तू घे रे. राजू इकडं नाही येतो मग. सोडायचा मी सोडलं नसतं तर आहे शपथ वालासारखा उडवला. असं जरा पुढे ये पुढे ये पुढे ये. हे वर पण केलं तर मग तुला सवय काय. इकडे कुठे नेतोस. आपण बघतो बरं सेल्फी. खाली कुल्फी. अरे ह्या बांगडा बिंगडा काय भाजलास का नाही. ए काय रे हे देवाला काय सांगितलं माहितीये का देव काय बोलला रे. ती पोरगी कोंबडी कोणते काय पोरगी कवटा घालते. काय रे मग ती पोरगी आहे ना हा लाडांच्या भाटल्यावर आहे तिकडे. काय करते. तिला कोणतरी राजकुमारी भेटलाय ती गुटू गुटू. असा देव बोलला हा. मग तिला बघायला लागेल. माझा तिकडे जायचं भाटल्यावर. मग आता भाटल्यावर गेलंच पाहिजे. चल आता आपण गाठूया लाडांचं भाटलं आणि फिरूया त्यांच्या वाटलं वाटलं. चल. आज्ञा घेऊन या जंगलात प्रवेश केला तर पण अशा एकांतात राजकुमार माझ्यासोबत असता तर बरे झाले असते. वडा पिंपळाची हवा हवा थंडगार. वडा पिंपळाची हवा हवा थंडगार. वडा पिंपळाची हवा Yeah.
तुझ्या गाण्याने हे जंगल कसं मंगलमय झालंय. कोण काका तुम्ही इथे आणि ते कसे काय? कोण देवता? अगं ज्या वेळी तू रंगमाळ्यातून बाहेर पडलीस तेव्हा तुझाच पैसे माझ्या अंगाला जा की तेव्हापासून वाटते की तुझी ही नवजवानी माझ्या भाऊ पैसे द्यावी. काका जीवाला जाऊन घाला तुम्ही का बनून नाते तुझं लाज वाटते. आपण तुझ्या नात्याला जमाना बदलाय माझ्या गळ्यात मला घालणार की नाही. मी एखाद्या भिकाऱ्याला मला घालेल पण तुझ्या हलक्या नमक करा मला मी केव्हाच वाटणार नाही. तुझी चिमणी उडाली माझा पोपट पिसाटला. मनका निसटला. हरामखोरा अरे मार्गाने परत जातोस की नाही. हरामखोरा या मार्गाने परत जातोस की नाही. अरे नाही गेलो तर काय करणार तू? काय करणार? ए तुला सांगतो तुला अरे मार्गाने परत लागला रे मी जातो, आयुष्यात जातो. कोण देवता? अगं माझ्या गाड्यांवर मला घालणार की नाही. नाही अरे आण. सांगितलं तेच करे माझा प्राण घ्या. अजिबात घालू नको. हा आणि ऐक. काही बोलीस नाही झाले माझ्या गाड्यांवर मला घालणार की नाही. नाही एक किलो नाही तुला सांगितले तेच करे माझा प्राण घ्या तरी चालेल. तुझ्या हलक्या नमक करायला मी केव्हाच वाटणार नाही. काही नाही. हे पहा रसिकांच्या मनपसंतीतून आलेलं पारितोषिक कल्याणी माईन व भावेश माईन उर्फ राघू माईन यांच्याकडून या संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आले. तरी सोमलिंग टेक नामचे मंडळ हनुमानवाडी आम्ही स्वतःचे ऋणी धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मामांना टाकल्या कोण देवता? काही बोलीस नाही झाले माझ्याला काही राग येणार नाही. टाकल्या माझ्या गाड्यात मला घालतीस की नाही. नाही मला प्राण घ्या तरी चालेल. आल्या मार्गाने परत जा. एक वेळ नव्हे 7 वेळ सांगत आहे की आल्या मार्गाने परत जा. या फटक्याचा बदला घेतल्याशिवाय मी राहणार नाही. काही हरकत नाही. लागला दारू बाई वाड्यावर या बाई वाड्यावर या लय 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 वाकडा मिशीचा आकडा. मगापासून आल्या मार्गाने परत जा आल्या मार्गाने परत जा. आम्हाला कशाला ठेवता मग. जातो जातो जातो. अहो म्हणजे फार केवढं तुम्ही केवढं तुला देखील सांगतो की आल्या रस्त्याने परत जातोस की नाही. लय वाकडा लय वाकडा. थांब जरा बाजूला इकडे ये. हात लावू नको. याला तरी हा. अग शालू झोका दे ग मैना 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 शालू झोका दे ग मैना. दिवस कसा जाईल. अगं हे एक वेळ नव्हे तुला 7 वेळ सांगत आहे की माझ्या गळ्यात मला घातलीस की नाही. सांगितलं तेच करे माझा प्राण घ्या तरी चालेल. एक वेळ 7 वेळ सांगत आहे माझ्या गळ्यात
भिकाऱ्या मला अडवलं अरे भिकाऱ्या म्हणतोस माणसाचे कपडे उठवले तर त्या शहरामधून माणसे अवघड असतात समज मर्द म्हणली हिंमत असेल तर माझी युद्ध कर मगाच्या आपल्याला दाखव. अरे हा सोडाने पेटी शैतान आलेलीसाठी केव्हा सोडत नाही तुझ्या अंगात हिंमत असेल तर हो विनाश अरे ठीक आहे ताडा दिशा मिळेल. मी आपले आभारी आहे. संकट वेळी आपण धावून आला माझे रक्षण केले. अगं प्रत्येक माय बहिणीचे रक्षण करणे हे मी माझे कर्तव्य समजतो आणि ते पार पडतो यात कसल्याने दुःखात. बरं तू कोण या गौरवनात कशी काय? मी काय शांती कन्या असून त्या जंगलात निसर्गात जेव्हा पाण्याकरता आले असता माझ्या मध्यांची चावटच झाली. मी वाट चुकले पण तेवढ्यात सेनापतीची भेट झाली. पण आपण कोण व आपले नाव कसे व आपले आई वडील कोण? अगं राजकुमारी माझ्या आयुष्याने घाण कहाणे लहानाचे मोठे मला बाबांनीच केले तेच आहे बाबा. यापेक्षा जास्त काही सांगू शकत नाही. आणि हा माझे नाव जय आहे. बरं आता तू तुझ्या मार्गाने जा व मी माझ्या मार्गाने जातो. नाही जय तुम्हाला माझ्यासोबत यावे लागेल. जय तुम्हाला पहिल्यांदा पाहताच क्षणी माझे प्रेम तुमच्यावरती बसले आहे. अगं राजकुमारी तू एका राजाची राजकन्या आहे व मी जंगलात राहणारा मुलगा आहे म्हणून सांगतो तू तुझ्या मार्गाने जा व मी माझ्या मार्गाने जातो. नाही जय तुम्हाला माझ्यासोबत यावे लागेल. अगं राजकुमारी तुझ्या प्रेमाची खात्री पटली मला. मी तुझ्या रूपावर मोहित झालोय. वचन देतो लग्न करून ते तुझ्याशी नाहीतर जन्मभर कुमार राहील. मी जय तुम्हाला वचन देते लग्न कधी तुमच्याशीच. अगं राजकुमारी सूर्यास्ताला केव्हाच गेलाय रात्र तर फार झाले. आता आपल्याला या घोर अरण्यातून जावे लागेल. चला तर. रात्र केव्हाचीच गेली हे काही समजलेच नाही. बरं आता तू तुझ्या मार्गाने जा व मी माझ्या मार्गाने जातो. नाही जय तुम्हाला माझ्यासोबत यावे लागेल. लवकरात लवकर मी माझ्या बाबांची समजूत काढते व आपण दोघे लग्न करू. ठीक आहे चल तर. चला तर. जय शिकारीला गेला खरा पण अजून परत आला नाही. त्याच्या जीवाचे काही बरे वाईट झाले नाही ना हेच काही करायला मार्ग नाही त्याच्या तर स्वतःसाठी आपण जावे. नको कुत्रे येतील. काय तुझ्या आयला नेहमीचा सगळा कंटाळा आलाय. काय रे हा काय आलं? अरे काय घरचा डोक्याला ताप आहे. अरे 2 लग्न केली तिथे फसलो बघ. 2 लग्न केली? होय 2 लग्न. अरे लोकांना एक भेटत नाही तुला 2 कोणी दिला? त्याला पण नशीब लागतं रे. मग काय केलं तुला माहितीये? काय केलंस? बोलो एकदाचा काय तर सोक्ष मोक्ष लावून टाकतो. का म्हणतोस काय? होय मग काय केलं? नेहमीच्या भांडणान दोघींच्या वैतागलोय. हा मग बोलो आता एकदाची वाटणी करून टाकतो. कसली रे? दोघींच्या आईशीनं बोलत. हा 2 बायका हा त्या दोघींच्या आईशीना बोलून घेतली. काय म्हणतो? बोलो आज काय तर फिनिश 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 तिसरी करायला मोका. घरात काय झालं काय झालं? सांगतो ऐक. असा मी बसलो
असा एक सासू माझ्या ह्या साईडला बसली, एक सासू ह्या साईडला. 2 बायका माझ्या तुला माहिती आहे. मोठीचं नाव सुंदरी आणि बारकीचं चिचुंदरी. पण तू चिचुंदरीला भेटायला बिलात जायचं असेल नाही. अरे चिचुंदरी नाव आहे बाई त्याचं. हा, होय, मी हा. चिचुंदरी बरोबर लग्नाची. तर काय झालं माहितीये, नेहमीच्या भांडण कंटाळलो. घरात होते 4 तांबे. 4 तांबे होते. 4 तांबे होय, मी ऐकलं 4 खंबे घ्या. खंबे नाही रे, तांबे. तांबे 2 दिले मोठीला, 2 दिले बारकीला. तांबे भागले. पुढं 4 हंडे घरात, 2 मोठीला, 2 बारकीला. घरात 4 परात. घरात 4 परात तुला आणि ह्या उभा दारात. मी उभा दारात आणि काढली वर सासू एक ह्या साईडला, एक ह्या साईडला. मोठीला दिल्या 2, बारकीला दिल्या 2. असं करता करता घरातलं सगळं संपलं आणि शेवटी एक वस्तू राहिली रे. काय तुझं राहिला मला सांगायचं दिला असता अर्धा अर्धा. अरे मी राहिला तर मला काय कापणार आहे. मग काय राहिलं तुझ्याशिवाय दुसरं? माझ्या घरात एक वस्तू राहिली बघ, जात. त्यात काय एवढं एकीला द्यायचा खुटा. अरे कुठं देऊन ती काय गप बसणार आहे. हा? अरे जसं जात बाहेर काढलं तर मोठी काय बोलते, काय बोलते? अहो कारभारी हे माझं जात. बारकी म्हणते अगं हे भवानीचं नव्हे, हे माझं जात. असं बोलली. परत मोठी बोलते माझं जातं, बारकी बोलते माझं जातं. मी बोललो गा बसा. हा, अरे तुमचं काय जातं इथं, सगळं माझंच जातं. एकच जातंय. तुझं जातं आणि हवं तेवढं 61-62 माझी बेटी. अरे माझी शोभा पाण्यात गेले, अजून का बरं परत नाही आली. त्याची मला फार काळजी लागली. ए काय रे, कुठं कुठं तू करते, सांग काय ते. महाराज तिकडे बस. 61-62 हा महाराज. महाराज बोल लवकर. रावाचं मोठं मोठं कोळसून आले जरा. ऐशपत 61-62 त्यांनीच बहुतेक खाल्ला नाही तिला. मी नाही खाल्ली त्या ऐशपत. तोंडाची बडबड बंद कर. मला तिची फार काळजी लागली. बोल लवकर. आता म्हणतो तोंडाची बडबड बर कर. मग बोलू कसा? आशीर्वाद असो. सेनापती विजन आपल्याला सांगितली कामगिरी सांगितलेली कामगिरी पूर्ण करू शकलो नाही. डबल असे घडले तरी काय महाराज, त्या भिकाऱ्याला बरोबर त्या भिकाऱ्याला प्रतिकार केला करा. परंतु तुमच्या काटने त्याला प्रतिसाद देऊन मला नाही ते शब्द बोल मला त्याच्याशी युद्ध करावं लागले. विधान मला पराभव झाला. कुठे आहे ती काठी महाराज? ते आपल्या राजवाड्यात येतच आहे. या, या. सुई या. राजवाडा. अरे हे पोर आहे का भिकाड? किती सुंदर आहे. इंद्राच्या अमरावतीला जाईल असा तुमचा राजवाडा आहे. तुम्ही इथेच थांबा, मी बाबांना भेटते. ठीक आहे. धिक्कार असो काढते. तू माझे नाव धुरी लावले. पिताजी असे आजार ज्येष्ठाचे कारण तरी कोणते? अगं तुला ती निसर्गाची शोभा पाहण्यासाठी पाठवली होती. ह्या भिकाऱ्याच्या गळ्यात गळा घालून फिरा सांगून होते. खबरदार महाराज, मला भिकारी म्हणाल ते केव्हाही सणणार नाही. तुम्ही राजे आहात, कोणाशी कसे बोलावे हे तुम्हाला शिकवायला नको. चुप बस. मला ज्ञान शिकवतोस काय? अंगी हिंमत असायला लागती. तुझ्या अंगात मर्दपणाची हिंमत असेल तर शुकार विद्यार्थी महाराज, हा जयकार माणसाला केव्हा घाबरत नाही. तुमच्या हे अंगात पाळ्या हिंमत जा. असेल तर चालवा तुमची संशय. चालव तुझी तलवार. हे पाहूया युद्ध काढायचं. बोला महाराज. काय पाहतो या भिकाऱ्याला प्रेम करायचे समजून दे आणि त्याला देव राजाकडे वाटव. काय रे पोरांगुणाम केला आणि प्रेम पकडा त्या हरामखोराला. ए पकड त्या आराम करायला.
अरे प्रेम करायचं होतं तर बघून करायचं, त्याला काय तेवढ्यात पोरगी नाही मिळाली इकडे मायनांकडे आला ती. महाराजांनी काय सांगितलं? पकड त्या हरामखोराला. 61 हरामखोरा, जास्त वेळ लावू नकोस, पकड त्या हरामखोराला. पकड म्हणतो. हा? यालाच भेटला होता पकडायला, मगाचपासून वाट बघित होतो, आता येते वेळ. कुठे नेऊन टाकायचं याला? हरामखोरा, लग्नात कडा आहे काय कुठं? दादागिरी करायची नाही क्या? हरामखोरा, सोडतोस की नाही? अरे हाय सोडला सोडला. हरामखोरा, पकडायला, त्या हरामखोराला पकडायला सांगितलंय. अपराधात माझा देवाने आखेरत्या मिळवीत माया कोण सांगना, मिळवीत माया कोण सांगना. गुलामाचा हात चलती गुलाम पोराला मार मार मारतोय. हरामखोरा, काय बडबड करतेस? महाराज तुम्हाला नाही बोलत आहे. ह्याला भिकाऱ्याला असा हाल कर की ह्याला राजाच्या बाहेर हाकलून दे, म्हणजे झालं. नाही सीताजी, त्याला मारू नका. रक्ताच्या थरात पडलेल्या माझ्या कुठे चाललं हिजड्यानु? कोण आहे रे तो हरामखोर? आहे रे तिकडे.
तू कोण आहे आणि इथे कशासाठी आलाय? महाराज मी दाखल दुराचार आणि ते जयच्या सत्य सांगण्यासाठी आलोय. काय म्हणे जे सत्य सांगण्यात आले सांग मग लवकर. बाबा माझे खरे बाबा कोण त्याला तुम्हीच सांगा. बेटा थांब ऐक तर तू दुसरा तिसरा कोण नसेल धर्मपूर राजाचा पुत्र आहेस. पण बाबा मी त्या गौरवण्यात कसा काय? बेटा तेच तर दुर्दैव आहे. तुझ्या वडिलांनी सेनापती विषण खंडी दिली नाही म्हणून सेनापती विषणने तुझ्या वडिलांचा वाईचा खून केलाय. अरे चैतन्य आई वडील व भावाच्या गुणाचा बदला घेईल तेव्हा जायचं गप्प बसेल. म्हणजे हरामखोरा तो अजून जिवंत आहे. डाकू दुराचार तू मला धोका दिलास. हो सेनापती तुझ्यासारख्या ठेचाला ठार माणसं मी जिवंत ठेवलाय. बाबा आता या तुम्ही. या कोंबड्याचा हा सुडाने पेटीला शैतान मरण्याला केव्हा घाबरत नाही. तुझ्या अंगात हिंमत असेल तर हो विश्वास. अरे ठीक आहे तर